नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 14वं व्यक्तिचित्र मुरली आणि सालिंदराचे काटे सादर करती पूर्वा धारा. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या त्या छोट्याशा खेडेगावात त्या काळी सकाळ लवकर उगवत असे आणि सायंकाळ मात्र रात्री पटकन बदलत असे. सुमारे 1984-85चा काळ. तिन्ही सांजा होऊन तासा दीड तासात गाव समुद्राच्या गाजेच्या तालावर गपकन झोपी जात असे. त्या काळी ना TV होते, ना मोबाईल, ना इंटरनेट होतं, ना वायफाय. त्यामुळे रात्र झाली, जेवणं झाली की थोड्या गप्पा आणि लोक झोपून जात असत. नाही म्हणायला लाईट मात्र होते, पण 60 वॅटचा फिलामेंटचा बल्ब होल्डरमध्ये घातला तर जेमतेम 20चा उजेड पडे. फक्त लाल रंगाची फिलामेंट पेटलेली दिसत. अख्खा एक गाव आणि गावाला एक ट्रान्सफॉर्मर, त्यामुळे ही अवस्था होई. रात्री 10 नंतर मात्र लोक झोपले, विजेचा वापर कमी झाला की मग उजेड वाढत जाई आणि मग गावातल्या त्या शांततेत मुरली डोळसाच्या शिलाई मशीनच्या आवाजाचे पार्श्वसंगीत लाभत असे. रात्री उशिरापर्यंत मुरली बायकांचे ब्लाऊज, चोळ्या, परकर, गाऊन शिवत बसे. बंदरावर जायच्या पाखडीला लागून मुरलीचं जुनं घर होतं. रस्ता आणि जमिनीच्या पातळीवर गजांची लांब लचक पडवी, पुढे ओटी, माजघर, स्वयंपाकघर असं जुनं असलं तरी प्रशस्त घर होतं त्याचं. मुरली कायम पडवीत खिडकीच्या गजाला टांगलेल्या अंधुक फिलामेंटच्या बल्बच्या उजेडात शिवत बसलेला असे. कधीतरी ओटीच्या धारण खांबाला टेकून बायको राधा ही काजवटणं करताना दिसत असे. माझ्या घरापासून बँकेच्या वाटेवरच मुरलीचं घर होतं. जाता येता नजरभेट तर कधी काय कसं काय इतपत संवाद होई. मी अधूनमधून कधी जातही असे. गेलो की चहा होई. साहेब, निशिकांतला आमच्या मुलग्याला SNDTमधून जेंट्स टेलरिंग कोर्सला घातलाय. यावर्षी पुरा होईल. ठाकूरद्वारला मेहुण्याचं मोठं दुकान आहे. 10 मशीन 3 पाळ्यांमध्ये चालतात. शिकला की तिथं 2-4 वर्ष करील उमेदवारी, मग बघूया. आता दिवाळीत आला की एक खातं उघडायला सांगतो तुमच्या बँकेत. मी त्याला म्हणतोय मुंबईतच एखादं छोटं दुकान सुरू कर. इथे मुतात माशा मारत बसवून आता काही व्हायचं नाही आणि त्याला जरा छान चोकीची आवडी आहे. असे आमचे संवाद होत. राधा आणि मुरलीमध्ये मात्र फार सुसंवाद सोडाच, पण संवाद देखील फारसा कधी होताना दिसत नसे. पुढं म्हणल्याप्रमाणे निशा बँकेत आला आणि खातं उघडून गेला. मधून मधून मुरली किंवा क्वचित राधा त्या खात्यात पैसे आणून भरत असत. मुरलीला एकच निशिकांत हा मुलगा. त्याच्या पाठीवर निशिगंधा म्हणून मुलगी झाली होती. 4 वर्षाची असताना ताप डोक्यात गेल्याचं निमित्त झालं आणि 2-4 दिवसात सगळा खेळ संपला. मुरलीचं हसरं घर अचानक मूक झालं. राधा मुरलीला दोष देत असे. कधीतरी तिच्या मैत्रिणींशी गप्पांमध्ये म्हणे, निशाचा ताप वाढायच्या आधी मी यांना म्हणत होते की वेळेवर जाऊया दापोलीस, दाखवू पडके डॉक्टरांना, पण ह्यांचा आळस, होईल बरी असं करत राहिले आणि नेली तेव्हा खेळ संपत आला होता. नुसता पैशाला पैसा जोडत बसतात. वर गेल्यावर काय नोटांमध्ये जाळायची आहे का? पण नाही, स्वभाव बदलायचा नाही. यात माझी सोन्यासारखी निशा मात्र गेली हो. दैवाचे खेळ आहे सगळे, दुसरं काय. मुरलीचं वय 50च्या अलीकडे, पण मुरली किमान 10 वर्षांनी मोठा दिसे. जाड सोडा वॉटर बाटली छाप उलट्या भिंगाचा चष्मा, कानावर 1-1.5 इंचाचा घेरा सोडला तर बाकी वरचं केसांचं अस्तर विरळ झालेलं.
जुना लेंगा आणि शर्ट, गळ्यात कायम टेप अडकवलेली, बोटात अंगुस्तान, कानावर किंवा स्वतःच्या कॉलरला एखादी सुई अडकवलेली. मुरलीचं मोठं गिऱ्हाईक म्हणजे 5 पांढरीतल्या कोळणी. त्या काळी ब्लाऊजपेक्षा पुढच्या गाठीच्या चोळ्या जास्त शिवत असत. हुक बटणं काही नाही. चिटाचे लाल पिवळ्या सॅटिनचे कापड मुरली दुकानात ठेवत असे. शिलाई कमी आणि पटकन शिवून होणाऱ्या या चोळ्यांना मागणी जास्त असे. मुरली फार कमी बोलत असे, परंतु एकदा ओळख आणि घसमट वाढली की मात्र मिश्किल आणि द्व्यर्थी कोट्या करण्यात माहीर होता. शेजारचे निजसुरे तर मुरलीला तेची पुरुष दैवाचे असं म्हणून हाक मारत. यावर मुरलीपेक्षा ओटीवर बसलेली राधाच खळखळून हसून दाद दे. कधी कधी म्हणे सुद्धा, नुसतं दैवात असून भागत नाही हो, त्यांच्या तोंडावरची माशी सुद्धा हलायची नाही. सगळं लक्ष नोटांच्या थप्प्या वाढवण्याकडे हो. कुठे घेऊन जाणार आहेत न कळे. आणि दैव म्हणाल तर इथे माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, तर बाकीचे सोडाच हो. फक्त पैसा पैसा आणि पैसा. हळूहळू बँकेत येऊन मुरली रोख 1000-2000 असे पैसे वरचेवर भरू लागला. ही गोष्ट 1986-87 सालची असावी. त्या काळी 1000-2000 रोखीत भरणारी मंडळी तशी कमीच. इतके पैसे मुरली वरचेवर कसे भरतो हा कधीतरी मलाही प्रश्न पडत असे. एक दिवस बँकेत आला. 1000 रुपये भरले. मला म्हणाला, साहेब आता खात्यात रक्कम जास्त झाली, 1,00,000च्या 2 पावत्या करूया काय? मी देखील खाते नोंदी बघितल्या. मुरलीनी 2 वर्षात 2-2.25 लाख एवढी रक्कम जमा केली होती. मुरलीच्या उत्पन्नाशी हा ताळमेळ जुळत नव्हता. मनातल्या मनात काहीतरी गडबड आहे हे लक्षात येत होतं, पण मी काही बोललो नाही. 1-1 लाखाच्या 2 पावत्या करून दिल्या आणि मुरली घरी गेला. दुसऱ्या दिवशी मुरली आणि राधा दोघंही बँकेत हजर. मुरली बोलू लागला, साहेब हल्ली निशानं ठाकूरद्वारला स्वतःचं टेलरिंग दुकान सुरू केलंय. चांगली कमाई होते. शिवाय सकाळी पहाटे लवकर पेपरची लाईन करतो. कधी वसई विरारपर्यंत रेल्वेत तयार शिवून कपडे हातरुमाल असं काही बाई विकतो. भारी मेहनती हो आमचा निशा. मग 2-4 महिन्यातून एकदा इकडे आला की देऊन जातो 10-20 हजार. थोडे थोडे भर असं सांगतो. परत एकदा माझ्या मनात काहीतरी कुठेतरी चुकतंय असा विचार आला. मुरली दादा, मुंबईत जरा पोरग्यावर लक्ष ठेवा नीट बरं. कुठे चुकीच्या रस्त्यावर तर जात नाही ना हे बघ. त्याचा धंदा आणि त्याला जे पैसे मिळत आहेत ते हे कोष्टक मात्र काही जुळत नाही कुठं. दिवस जात राहिले आणि मुरलीचं खातं अवाजवी वाढत राहिलं. मुरली एक दिवस अचानक बँकेत आला. बोलता बोलता काळजीत वाटला, साहेब लोकांना बरं बघवत नाही हो. परवा दापोली पोलीस स्टेशनमधून साध्या वेशात 2 माणसं येऊन गेली. निशाची चौकशी करत होते. मुंबईत कुठे राहतो, काय करतो, बँकेत कुठे कुठे खाती आहेत, लॉकर आहे का. मी त्यांना सांगितली सगळी माहिती. पण लोकांना कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही हो. कोकणातली माणसंच साली सालिंदरासारखी, अंगावर कायम काटे घेऊन फिरणारी. सालिंदर निदान धोका जाणवला तरच त्याचे काटे अंग झटकून फेकतं. मग त्यात समोरचा शिकार करायला आलेला प्राणी जायबंदी होतो. इथे विनाकारणच अंगावरचे काटे फेकून जायबंदी करणारे जास्त आहेत हो साहेब. पोरगा चांगले पैसे मिळतोय तर लोकांना बघवत नाही की हो. माझ्या मनात असलेल्या शंकेला कुठेतरी दुजोरा मिळत होता, पण तरीही मी शांत राहिलो. कारण मला कितीही बरोबर असलं तरी मुरलीच्या लेखी असलेल्या त्या सालिंदरांमध्ये सामील व्हायची इच्छा नव्हती. त्यानंतर जेमतेम महिना झाला असेल नसेल आणि ती मुरलीचं घर आणि गाव हलवून टाकणारी बातमी आली.
निशाच्या ठाकूरद्वारच्या दुकानातल्या पोटमाळ्यावर गोणीत भरलेलं निशाचं प्रेत सापडलं होतं. मुंबईतून दापोली पोलीस स्टेशनला संपर्क झाला आणि मुरली, राधा मुंबईला गाडी करून धावले. 8 दिवसांनी परत आले तेव्हा सगळा उलगडा झाला. निशिकांत बापासारखा पैसा कमवायच्या मोहानं ड्रग आणि सोनं स्मगलिंग रॅकेट पेडलर झाला होता. मुंबई आणि उपनगरापासून नाशिकपर्यंत माल वाहतूक करी. खेपेचे 2-5 हजार रुपये मिळत. तेच पैसे इकडे जमा होत होते. नंतर पुरेसा पैसा जमा झाला म्हणून किंवा त्यातले चटके बसू लागले म्हणून म्हणा, निशा त्या रॅकेटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. मुरलीजवळ 1-2दा बोलला देखील होता तो. एकदा गावात येऊन 15-20 दिवस दडी मारून राहिला होता. पण एक दिवस 2-3 माणसं निशाच्या पाठीवर शोध घेत घेत गावात आली. मुरलीजवळ गोडगोड बोलून निशाला घेऊन मुंबईला गेली. निशाचा घाबरलेला चेहरा मुरलीला काही सांगत होता, पण मुरलीनंच त्याची समजूत काढून त्या माणसांबरोबर त्याला मुंबईत पाठवला होता. त्यानंतर 4-8 दिवसातच ही घटना घडली. शेजारच्या दुकानातील लोकांना निशाच्या दुकानातून दुर्गंधी येऊ लागली आणि मग सगळ्याला वाचा फुटली. मुरली मुंबईतली सगळी आवराआवर करून आला. पोलिसांकडे आमचं काहीही म्हणणं नाही, आमचा कोणावरही संशय नाही असा जबाब देऊन मुरली घरी परत आला. मुरलीचं घर निशिगंधाच्या अकाली जाण्यानं आधीच मूक झालं होतं आणि आता निशाच्या घातपाती मृत्यूनंतर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. थोडे दिवस गेल्यावर आणि मुंबईतलं प्रकरण शांत झाल्यावर मी मुरलीला बँकेत बोलावला. सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. निशाचे त्याच्यासोबत असलेले खाते बंद करून घेतले. जवळजवळ 5-6 लाख रुपये खात्यात जमले होते. सगळे पैसे वेगळे करून त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावानं मुदतीत ठेवून दिले. दरमहा व्याज दोघांना मिळेल अशी व्यवस्था करून दिली. माझी बदली दुसऱ्या शाखेत झाली आणि हळूहळू मुरली आणि राधा विस्मरणात गेली. कुणी ओळखीचं भेटलं तर चौकशीत कळे, ते मात्र फारच वाईट होतं. राधा हळूहळू वेडसर होत गेली. मुरलीला माझी 2 पोरं तुझ्यामुळे गेली असं म्हणून मारतसुद्धा असे. मुरलीसुद्धा स्वभावानुसार शिलाईची कामं करत पैसा जोडतच राहिला. गावातल्या सालिंदरांचे काटे सोसत राहिला. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील.